इराण आणि इस्रायलचं जे युद्ध सुरू आहे त्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 2 आठवड्याची मुदत खरं तर दिली आहे। या 2 आठवड्याच्या मुदतीमागे सगळं काय कूटनीतिज्ञ आहे किंवा राजनीतिज्ञ आहे सगळं बोलण्यासाठी आपल्यासोबत संरक्षण तज्ञ कर्नल अभय पटवर्धन सर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, कसं पाहता अमेरिकेची 2 आठवड्याची जी वेळ दिली आहे त्यामागची भूमिका काय आणि त्यांचं काय कूटनीती आहे या सगळ्यामागे? हे एक फार मजेदार गोष्ट झालेली आहे। 2 दिवसापूर्वी ट्रम्पने सांगितलं होतं की इराणनी अनकंडिशनल सरेंडर करायला पाहिजे आणि करावं। त्याच्यावर खोमेनींनी सांगितलं की आम्ही हे कधीच करणार नाही। आणि त्याच्यानंतर 2च दिवसानंतर ट्रम्प यांनी सांगितलं की 2 आठवडे आम्ही वाट पाहू आणि त्याच्यानंतर ठरवू। त्यांनी आपल्या तिथल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा सांगितलं की माझं निर्णय तयार आहे, पण तो मी शेवटल्या क्षणी घेईल, तर त्याच्याकरता मी 2 आठवडे वाट पाहायला तयार आहे। तर 2 आठवडे वाट कशाला पाहिजे, तर त्यांना 2 गोष्टी करायच्या आहेत। एक म्हणजे सध्या खोमेनीला संपवायचं का नाही संपवायचं हा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्यांची जी दोघांची भूमिका आहे अमेरिकेची आणि इस्रायलची, की इराणचं अण्वस्त्र केंद्र जे आहे अणुबॉम्ब बनवणारं ते ध्वस्त करायचं। तर एक त्यांनी नातांचं केलं, पण दुसरं जे फर्डोचं आहे जिथे ॲक्च्युअल अण्वस्त्र तयार होतात ते जे आहे ते पर्वतराजींमध्ये दरीमध्ये झालेलं आहे, पर्वताच्या आतमध्ये आहे आणि जवळपास 300 फूट आतमध्ये आहे। तर ते कुठल्याही वरच्या बॉम्बने ते जात नाही, कारण इस्रायलकडे जे काही बॉम्ब्स आहेत ते फक्त 15 ते 20 फूट आतमध्ये जाऊन उद्ध्वस्त करतात, ज्याला डीप पेनिट्रेशन म्हणतात। पण अमेरिकेकडे मात्र एक असा 30,000 पाऊंड किंवा 50,000 किलोचा बॉम्ब आहे, 50,000 पाऊंड किंवा 30,000 किलोचा बॉम्ब आहे की जो जवळपास 300 फूट आतमध्ये जाऊन तिथलं पूर्णपणे ध्वस्त करू शकतो। आणि ते ध्वस्त झाल्यानंतर ते तिथे कुठे गड्डा पडत नाही, फक्त जिथनं ते मिसाईल आतमध्ये गेलेलं आहे किंवा बॉम्ब आतमध्ये गेला आहे तिथनं फक्त धूळ बाहेर येते, एवढंच त्याच्याकडे आहे। पण त्याच्यामध्ये रायडर असा आहे की तो बॉम्ब फक्त B-52 बॉम्बरवर नेला जातो, तो इतर कुठल्याही बॉम्ब एअरक्राफ्टवर माउंट करता येत नाही, कारण त्याचं वजन खूप जास्त आहे। आणि एका B-52 बॉम्बरवर फक्त एकच बॉम्ब माउंट करता येतो। तर त्यामुळे अमेरिकेला ते उद्ध्वस्त करण्याकरता याच्यावर युद्धात उतरावं लागेल। दुसरी गोष्ट अशी आहे की जर पुढच्या 8-10 दिवसामध्ये इस्रायलनी इराणची उरली क्षमतासुद्धा नष्ट केली तर इस्रायल आपले कमांडो पाठवून तिथे फिजिकल हल्ला करून ते उद्ध्वस्त करू शकतो। त्यामुळे ट्रम्पनी वेट अँड वॉच ही परिस्थिती ही पद्धत अवलंबित केली असावी असं माझं मत आहे। सर, या सगळ्यामध्ये कुठंतरी इस्रायलचं अमेरिकेचा दबदबा वाढू नये यामुळे आता रूस असून रशियाने जे पुतीन आहे त्यांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे की अमेरिकेने इराणवर हल्ला करू नये। त्याचबरोबर चीनची भूमिका येत आहे, कोरियाची भूमिका येत आहे। या सगळ्या भूमिका पाहता कुठंतरी त्यांचं वर्चस्व कायम राहावं आणि यांचं वर्चस्व वाढू नये ही सुद्धा एक मनीषा आहे। आणि आणखी काय काय राजनीती आहे? हां, अगदी बरोबर तुम्ही प्रश्न विचारला हा की अमेरिकेचा दबदबा मिडल ईस्टमध्ये वाढू नये, कारण मिडल ईस्टचे जितके खास करून इराण, इराक, अफगाणिस्तान हे आहेत देश जे अमेरिकेच्या विरुद्ध आहेत आणि इस्रायलच्या विरुद्ध आहेत। पण त्यांचा दबदबा वाढू नये, कारण रशियाने अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम, अँटी मिसाईल सिस्टीम इराणला दिलेली आहे, तशी चीननी पण दिलेली आहे इराणला। तर इराणचं जर हे झालं, पूर्ण अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम नष्ट झाली तर यांच्या मालाला जागतिक दृष्टीने मार खावा लागेल। यांचे शेअर जे आहेत इंडस्ट्रीचे ते ऑलरेडी खाली जायला सुरुवात झालेली आहे, पण ते पूर्णपणे खाली जातील। आणि जे सिस्टीम लोक घेतात आहे S-300, S-400 किंवा चीनची HQ-9 सिस्टीम, ती कोणी इतर देश मग घेणार नाहीत, ही पहिली गोष्ट आहे। दुसरी गोष्ट म्हणजे रशिया इराणचा मेन सप्लायर आहे पैसे देण्याचा आणि वेपन्स आणि अम्युनिशन देण्याचा। चीन त्यांच्याकडनं सगळ्यात जास्त तेल विकत घेतो, त्यामुळे चीनला इराणमध्ये इंटरेस्ट आहे। नॉर्थ कोरियाचं असं आहे की जो कोणी अमेरिकेचा शत्रू आहे तो नॉर्थ कोरियाचा शत्रू आहे आणि नॉर्थ कोरियापाशी पूर्ण लाँग रेंज मिसाईल्स आहे जी 12,000 किलोमीटरपर्यंत वार करू शकतात आणि त्याच्याकडे अणुबॉम्बसुद्धा आहेत। त्यामुळे तो अमेरिका जिथे जिथे अमेरिकेला
विरोध होतो त्या प्रत्येक देशाच्या मदतीला नॉर्थ कोरिया जातो. त्याच्यामुळे हे 3 देश जे आहेत ते इराणच्या बाजूनी उभे आहेत आणि अमेरिका आणि इस्रायल हे एका बाजूनी उभे आहेत. नाटो देश सध्या पूर्ण तटस्थ झालेले आहेत आणि बाकीचे जे अरब देश आहेत ते सध्या वेट अँड वॉचची भूमिका निभावतात आहेत. सर, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की रूस असो की चायना असो किंवा उत्तर कोरिया, याचं सगळ्यांचं गणित इराणशी आर्थिक जुळलेलं आहे, त्यामुळे त्यांची मदत मिळणे हे ठीक आहे. पण अमेरिकेवर यांचा दबाव कायम राहील का? त्यामुळे या 2 आठवड्याच्या निर्णयात काही पुढच्या काळामध्ये फरक पडू शकते का, की इराण नष्टच होईल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते? नाही, इराणला नष्ट करून त्यांना चालणार नाही, कारण इराण हे एक तिथे अशी भूमिका घेतो आहे की पूर्ण जो अरब देश आहे ते सुन्नी लोकांचा सुन्नी मुसलमान आहेत सगळ्या अरब देशांमध्ये सोडून इराणमध्ये फक्त शिया मुसलमान आहेत. त्यामुळे शिया सुन्नी वादाकरता इराणचं अस्तित्व राहणं हे जरुरी आहे. पण इराणच्या हातामध्ये अण्वस्त्र नको हा अमेरिकेचा आग्रह आहे आणि ते झाल्यानंतर मग हे शस्त्रसंधीला करतील. फॉर्डोचं जेव्हा अण्वस्त्र केंद्र नष्ट होईल त्यावेळेला अमेरिका या युद्धामध्ये इस्रायलला मदत करणं थांबवेल किंवा इराणवर दबाव आणणं थांबवेल असं माझं मत आहे. पण सर, रशियाची भूमिका जी दिसते आहे, त्यांनी इराणला एक प्रकारे शांतीचा संदेश देण्यास सांगितला आहे, समन्वय करण्यासाठी सांगितलं, तसं इस्रायललाही सांगितलं आहे. त्यांची भूमिका कशी पाहतो आपण रशियाची? रशियाची भूमिका अशी आहे की रशियाचे हात ऑलरेडी युक्रेन युद्धामध्ये अटकलेले आहेत. त्यामुळे जर अमेरिका या युद्धामध्ये स्वतः उतरली तर रशियाने सांगितलेलं आहे की जर तुम्ही उतरले या युद्धात फिजिकली तर आम्हाला तुमच्यावर हल्ला करावा लागेल. तर तो हल्ला जो आहे किंवा इराण जेव्हा अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील बेसेसवर हल्ला करेल, त्यांचे 9 बेसेसमध्ये जवळपास 45,000 सैनिक आणि सामान आहे, त्याच्यावर जर इराणने हल्ला केला तर आम्ही इराणच्या मदतीला जाऊ असं त्यांचं मत आहे. त्याच्यामुळे रशियाचा याच्यामध्ये हा फायदा आहे की अमेरिकेला युक्रेन युद्धामध्ये सुद्धा येण्यापासून थांबवणं आणि इराणला मदत करण्यापासून सुद्धा थांबवणं, त्याच्याकरता रशिया अमेरिकेवर दबाव टाकतो आहे. सर, ज्या पद्धतीनं आपण हे बघतोय की त्यामुळे आता या सगळ्यांचा दबाव कुठेतरी पडेल असं वाटतंय का? दबाव तर निश्चितच पडेल, कारण जे बातम्या हाती येतात आहेत त्याच्याप्रमाणे इस्रायलचा स्वतःचा जो आयर्न डोम आहे त्याचे मिसाईल्स त्यांचे जवळपास संपायला आलेले आहेत. अजून 10 ते 12 दिवसाचे बाकी आहेत. बाकीचे जे ॲरो 1, ॲरो 3 आणि थारची सिस्टीम आहे ती अमेरिका पुरवते. त्यामुळे अमेरिका त्यांना मिसाईल्स तर पाठवू शकेल आहे, पण जे शॉर्ट रेंज मिसाईल्स आहेत किंवा शॉर्ट रेंज ड्रोन्स आहेत ते 300 किलोमीटरपर्यंत 200 किलोमीटरपर्यंत आलेले ड्रोन मारण्याकरता जी सिस्टीम पाहिजे ती इस्रायल स्वतः तयार करतं आणि त्या सिस्टीममधले जे मिसाईल्स आहेत ते फार कमी उरलेले आहेत, कारण यांचे जे 400 ते 500 मिसाईल्स इराणनी मारले त्यांच्यावर ते नष्ट करण्यामध्येच त्यांचे अर्धे मिसाईल संपलेले आहेत आणि तरीसुद्धा जवळपास 30 मिसाईल 400 पैकी त्यांच्यावर पडलेले आहेत आणि त्याचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे जर पुढे अजून असंच चालू राहिलं आणि ते चालू राहिलंच, कारण इराणपाशी जवळपास 4,000 मिसाईल्स आहेत असा अंदाज आहे. नक्कीच पुढच्या काळामध्ये सगळी भूमिका जी आहे अमेरिकेसोबत चीन आणि रशिया किंवा उत्तर कोरियाने घेतलेली भूमिका ही सुद्धा महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे 2 आठवड्याचा जो दिलेला वेळ आहे तो अमेरिकेने त्या काळात काय महत्त्वाच्या घडामोडी घडतात आणि यांचा दबदबा किती कायम राहतो हे सुद्धा पुढच्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.